नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही चाललोय अंबाडी कुंदा. कशासाठी तर भाचीचं हळद आहे, उद्या लग्न आहे त्यानिमित्त. परंतु आम्ही झालोय खूप लेट. आता रात्रीचे वाजले आहेत 11:15. आम्ही घरून निघालेलो आहे 10:06 मध्येच आम्ही 10 मिनिटाचा होल्ड पण घेतला. एक काम होतं त्या निमित्ताने. आता आम्हाला वाजले 10:45 झालेले आहेत आणि आता आम्ही पोहोचतोय चिल्लार फाट्याला. आम्हाला इथून कुंद्याला पोचायचं आहे. बघूया आपण किती वाजता पोहोचतोय आणि त्या हळदीमध्ये आपल्याला जाऊन मोज मस्ती करायची आहे. तर आमचा व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. मंडळी, तुम्हाला मी एक गोष्ट सांगायला विसरलो. ती म्हणजे आम्ही या हळदीसाठी जाण्यासाठी त्यांना असं सांगितलं होतं की आम्ही येणार नाही, परंतु आम्ही त्यांना सरप्राईज देण्याच्या हिशोबाने निघालो आहोत. खास करून त्यानिमित्त आम्ही थोडे लेट झालेलो आहोत आणि त्यांना जाऊन आम्हाला सरप्राईज द्यायचं आहे तिथे. बघूया आपण किती वेळात पोचतो. व्हिडिओ आमचा बघत राहा. आता आपण हायवेवर चढलेलो आहे. गुजरात अहमदाबाद हायवे, मुंबई अहमदाबाद हायवे जो आहे त्या हायवेवर चढलेलो आहे. आता तुम्ही गाड्यांची ये जा बघू शकता आहे, पण त्यापेक्षा कमी आहे. आता रात्रीचा माहोल आहे त्याच्यामुळे बघू शकता. आता आपण इथे पोचलेलो आहे जव्हारपाटा. इथून नाशिकला रोड जातो त्या ठिकाणी पोचलेलो आहे त्या ब्रिजवर. आता लगेच आपण मस्ताना केला पोचून जाऊ. आपल्याला सरळ जायचं आहे इथून विरार शिरसाड फाट्यावर. तिथून पुढे जाऊन आपल्याला आपला जो रस्ता आहे त्या रस्त्याला जायचं आहे. हाय, तुम्ही झोपले का? कारण आता रात्रीचे वाजल्यात 11 वाजत आल्यात. तुम्ही झोपले नाही ना? झोपलेले असाल तरी आमचा व्हिडिओ जेव्हा पण बघाल, रात्री किंवा दिवसा, आता व्हिडिओ पूर्ण बघा. कारण एक अशा वेळेस आम्ही जात आहोत का ज्या टायमाला लोक लग्नातून परत येत आहेत. अशा वेळेस आम्ही चाललेलो आहे 4 जण. मंडळी, आता 12:20 झालेली आहेत. म्हणजे 1-2 तासाचे जवळपास झालेले आहेत आता आपल्याला निघून. तर आता आपण पोचलेलो आहोत कुंदे गावाच्या हद्दीवर. उचाड गाव सोडलेलं आहे आणि रस्त्याचं काँक्रिटीकरण चालू असल्यामुळे हे बघा, धुळीच्या रस्त्याने आपण चाललोय. पूर्ण धुळीचा रस्ता आहे. म्हणजे लग्नाला यायचं असेल, पावडर नसेल लावले असेल, ते बाईकवर जर कोणी असेल, कुठलीही फॅमिली, नवीन जोडपं असेल, कोणी असेल बाईकवर, तर त्यांना पावडर लावायची गरजच नाही. एवढी पावडर उडून राहिलंय. आता आम्ही या टायमाला आलोय तरी एवढी पावडर उडते. कुठल्याही प्रकारचं पाणी शिंपडलेलं नाहीये या धुळीच्या रस्त्याला, काय नाहीये. असं व्यवस्थापन आहे. कुंदे गावात आपण एंटर केलेलं आहे. हा, चल ना. कुंदे गावात एंटर केलेला आहे. काँक्रिटीकरण चालू आहे. इकडे बघा, खडी पसरवलेली आहे, खडी टाकलेली आहे. किती वर्ष आधी इकडे आलो होतो, आज आलो आहोत. आज आहे तारीख 29 एप्रिल 2026. म्हणजे इकडे आलेला कमीत कमी 8 ते 9 वर्षाचा कालावधी जास्त झालेला आहे. त्यावेळेस जो रस्ता होता तोच रस्ता आजही आहे. म्हणजे एखाद्या गावाचा विकास होण्यासाठी किती काळ लागतो विचार करू शकता. एक रस्ता बनण्यासाठी एवढा काळ लागतो.
बाचीच्या लग्नात जे तुम्हाला मी सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीला का बाचीच्या लग्नात चाललोय आणि आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही आता इथे पोहोचलो. त्यांना सरप्राईज दिला, कोणालाही माहीत नव्हतं. आम्ही आलो, आमच्या टायमाच्या हिशोबाने थोडं नाचलो आणि आता आपल्या आता जेवणाचा ताट भेटलेला आहे. ताटामध्ये बघा मटणाची भाजी आहे, एकदम गावठी सुपर, आणि बघू शकता तुम्ही रस्सा. आणि ही आपली बाची, तिचं नाव आहे दीपिका उर्फ दीपू, तिला आम्ही सांगतो. आता तिचं उद्या लग्न होणार आहे, ती तिच्या सासरी जाणार आहे. तिची आई आमची लीलाताई, तिने आजपर्यंत खूप लग्नामध्ये गेली, पण आज तिला उद्या टेन्शन येणार आहे. आणि माझा मुलगा वगैरे कसं खाऊन राहिलं मटण एकदम गडादर. तुम्ही पण जेवायला आहे. आता मी जेवतोय, आता 1:30 वाजलाय, रात्रीचा 1:30 वाजलाय या जेवायला. आणि लेट निघाल्याचा फायदा सांगतो, काल मंगळवार होता, आता बुधवार लागलेला आहे. तर लेट झाल्यामुळे आता मटण खायला भेटलेलं आहे. हेच जर मंगळवारी पोहोचलं असतं तर शाकाहारी खायला भेटलं असतं. म्हणजे लेट आलं म्हणून फायदा आहे. मंडळी, तुम्हाला एकच सांगेल, आमच्या बाचीला तिच्या पुढच्या आयुष्यासाठी आशीर्वाद द्या, शुभ आशीर्वाद द्या. तिचं पुढचं आयुष्य आनंदात सुख समृद्धीने भरभराटीने जावं, हेच तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो. तिला आशीर्वाद द्या. धन्यवाद. मंडळी, आता आपण इथून निघत आहोत कुंद्यावरून. रात्रीचे 2 वाजत आलेले आहेत आणि आपल्याला सोडायला गाडीवर पोहोचून आलेले. बघा आपल्या बाच्या, बघा आपले काही आले, बाची आले, एवढं आपलं प्रेम आहे त्यांचं आपल्यावर. आपल्याला सोडण्यासाठी गाडीपर्यंत इथपर्यंत आलेले आहेत. आता आपण इथून निघतोय. चलो बाय बाय अरे तो हात उभा आहे ना.